मित्रांनो नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंतीनिमित्त काही जे युवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते दरवर्षी या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन करत असतात। आज त्यांना 6 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत ब्लड कॅम्प करत असताना। सर्व मंडळी प्लस आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत की काय असणार। सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यात आम्ही आणि आमचा संपूर्ण मित्रपरिवार भीमसैनिक इथे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यात आमचा संकल्प आहे की 134 ब्लड डोनेट करू आणि जयंती याप्रमाणे साजरी करू। आतापर्यंत किती ब्लड आतापर्यंत 50 ब्लड डोनेशन झालेले आहे। आपल्यासोबत आकाश भालेराव पण जुळलेले आहेत। काय सांगाल आकाश भाऊ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त आपल्यासोबत विक्रांत सिंग राणा जुळलेले आहेत। काय सांगणार? बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंतीनिमित्त सगळ्यांना हे सांगतो की ना जास्तीत जास्त ब्लड द्यायला तुम्ही इकडे संपर्क करा आमच्याकडून। आणि मागच्या टायमाला आम्ही 123 बॅग जमा केले होते। या टायमाला आम्हाला जास्तीत जास्त ब्लड लोकांना संपर्क करायचा। दरवर्षीप्रमाणे आम्ही ब्लड जसं संपर्क करता आणि वर्ष लोकांना मदत करता, त्यामुळे आम्हाला संपर्क करा थोडा। धन्यवाद। काय सांगाल भाऊ? सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही मागील 6 वर्षापासून इथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत आहेत। यावर्षी आम्ही थेट मागच्या वर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे। 50 रक्तदान अजून केलेलं आहे मागील वर्षाप्रमाणे। यावर्षी आम्ही जोरात हे सगळं करणार आहोत। या प्रकारे आम्ही रक्तदानाच्या हेतूने आम्ही जयंती साजरी करत आहे। जसे की जे विद्यार्थी मंडळ आहे, युवक आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती कशी साजरी करावी आणि त्यांना रक्तदानाचं जे शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, लोकांना या ठिकाणी जे युवक विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी संकल्पना केलेली आहे की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन उपस्थिती देऊन रक्तदान करावे, जेणेकरून जे सर्वसामान्य लोक आहेत, जे गरजू लोक आहेत, त्यांना या ठिकाणी नक्कीच त्यांना लाभ मिळणार आहेत। अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 134वी जयंती ते या ठिकाणी साजरी करत आहेत। अजून जे काही या ठिकाणी बरेचसे नियोजन करण्यात आलेले आहेत जयंतीनिमित्त, काय काय नियोजन केलेलं आहे हे थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण MH19 न्यूज सोबत जुळलेलं राहा, बघत राहा MH19 न्यूज। ब्युरो चीफ जोयस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे। धन्यवाद।